श्री गणेशाय. आज आपण मनातील श्लोक यामधील 57वा जो श्लोक आहे त्याचा आपण आज अभ्यास करणार आहे. त्याचा आपण आज इथे अर्थ बघणार आहे. कसा आहे श्लोक तर बघूया. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता स्वार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. जय जय रघुवीर समर्थ. आपण हा जो श्लोक इथे बघितला, या श्लोकामध्ये एका श्लोकात समर्थ रामदास स्वामी यांनी प्रपंच आणि परमार्थ जणू काही दोघांची सांगड घातलेली आहे. परमार्थामध्ये त्यांनी काय सांगितलेलं, की क्रिया भक्ती उपासना नित्यनेमे हे परमार्थासाठी आहे, तर सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे हा विषय प्रपंचातला आहे. आणि प्रपंच करता करताच आम्हाला परमार्थ करायचा. जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. होई जे धन्य या राम नामे, राम नामातच काय सामर्थ्य आहे याचा आपण अभ्यास अनेक दिवसांपासून करतो. त्याचप्रमाणे उदासीनता तत्वता सारा आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. माणसाची मोकळी वृत्ती असली पाहिजे. मग तो प्रपंच असो अथवा परमार्थ असो, दोन्हीकडे ही मोकळी वृत्ती असली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे आपण नित्य उपासना करत असतो, या उपासनेच्या माध्यमातून आपल्याला जो लाभ होतो, आता कसा लाभ होतो ते मी तुम्हाला सांगतो. की मागच्या श्लोकात आपण काय बघितलं, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू. हा मवाळूपणा हा राष्ट्रगुरु रामदास स्वामी यांच्या अंतःकरणात होतो. आता मी यांना गुरु हा शब्द वापरतोय बरं का. गुरु म्हणजे काय, जे शिष्य तयार करतात, जे शिष्यांना मार्गदर्शन करतात. पण असं आहे का की ज्यांना गुरुमंत्र दिला ते शिष्य झाले, आणि ज्यांनी घेतला नाही आणि तरी ते जेव्हा त्यांच्या एखाद्या समस्येचं निवारण करण्यासाठी समर्थांकडे येतात, तेव्हा समर्थ काय करतात, नाही त्याला जवळ बोलवतात, त्याला बसवतात. कारण मनाचा मवाळ. आणि म्हणून की काय, मला असं वाटतं अखिल मानवाच्या विश्वाच्या कल्याणासाठी समर्थांनी हे मनाचे श्लोक लिहिले. आपल्याला माहिती आहे की न लगे न करी इंद्रिय दमन, न लावी शिष्यास वळण, ऐसे गुरु अडक्याला तीन, मिळाले तरी टाकून द्यावे, असं समर्थ म्हणतात. मग हे शिष्याला साठी त्याला वळण लागण्यासाठी समर्थांनी हे मनाचे श्लोक लिहिलेले. आमचं जीवन असं शिस्तबद्ध असलं पाहिजे की प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणं, स्नान करणं, धुतवस्त्राने देवाची उपासना करणं. आता उपासना म्हणजे काय, हा एक महत्वाचा विषय. माझे सद्गुरुनाथ पूर्णवाद आचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी जो एक ग्रंथ लिहिला, ज्याचं प्रकाशन स्वतः स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांनी 1958 साली केलं. त्यामध्ये ते असं लिहितात की उप अधिक आसन म्हणजे देवाजवळ बसणे. ही पहिली पायरी. पहिले अगोदर आम्हाला देवाजवळ बसायचंय, आम्हाला देवाजवळ अगोदर बसायचंय. नंतर मग पुढचा विषय महाराज मोठं सुंदर सांगतात की आपलं मुख आणि त्याची ओळख, आणि आपली ओळख आणि त्याचं मुख, या दोन गोष्टी महत्वाच्या. की आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे, म्हणजे जीव जगत आणि जगदीश्वर या तिन्हीचा एक समन्वयतेने अभ्यास करणारे गुरु म्हणजे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर. आणि समर्थांचं तत्वज्ञान हे सुद्धा याच याच्यातलं. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा त्यांच्या शिष्यांना नव्हे नव्हे हो, शिष्यांना नव्हे, अखिल विश्वातील मानव जातीला उन्नतीसाठी समर्थांनी हे सर्व मनाचे श्लोक लिहिले. समर्थांच्या चरित्रातून फार समर्थांचा अभ्यास होईल, पण समर्थांच्या या मनाच्या श्लोकातून समर्थाच्या अंतःकरणाचा आम्हाला अभ्यास होईल. आता इथे एक सुंदर वाक्य आलेले की मोकळी वृत्ती जगत असताना माणसाच्या अंतःकरणात मोकळी वृत्ती असली पाहिजे. ही प्रपंचातही काम येते, परमार्थातही काम येते. समजा आम्ही देवाजवळ बसलो, ठीक आहे, मी देवाजवळ बसलो, माझ्या अंतःकरणात नानाविध विकार येतात, नंतर विचार येतात.
हे सर्व विकार जे आहेत ते ईश्वरासमोर सांगायचे, असं माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं. देवाजवळ सांगायचं, देवा मी असा आहे, माझ्या अंतःकरणात असे विचार येतात. हे देवा, हे ईश्वरा, तू हे माझ्यातले विचार जाऊ दे आणि उन्नतीकडे नेणारे विचार माझ्या अंतःकरणात येऊ दे. ही प्रार्थना उपासना करताना आम्हाला करायची आणि जसजशी आमची उपासना ही वाढत जाते, तसतसे हे विकार नष्ट होतात आणि विचार वाढत राहतात. हीच खरी उपासनेची पावती आहे, की आमची उपासना देव स्वीकार. ही उपासनेची पावती. विकार कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्याहीपेक्षा जाऊन मी तर असं म्हणतो, की उपासनेला मी कशाचं उदाहरण देतो. आपण सकाळी काय करत असतो, उठल्या-उठल्या अगोदर घर स्वच्छ करत असतो, घर साफ करत असतो. तर या उपासनेला आपल्या मनातील जो काही बुद्धीचा, मनाचा जो काही केर कचरा आहे, तो पहिले काढून टाकायचा. हे जळमटं काढून टाकायचं. आणि ते ईश्वरासमोर बसताना उगा आव नाही आणू. आणि म्हणून माझे सद्गुरू डॉक्टर रामचंद्र महाराज परमेश्वर असं म्हणतात, की "आणू नये आव, पण असावा तो भाव. त्याने पावे देव निश्चित." देव भाव पाहतो. देव तुमची जात बघत नाही, तुमचा वर्ण बघत नाही, तुमचा रंग बघत नाही, तुमचं शिक्षण बघत नाही. देव काय पाहतो? तो भाव पाहतो. आणि म्हणून की काय, त्या चोखामेळ्यासारख्याला सुद्धा तो पावला आणि संत जनाबाई सारख्या एका अडाणी स्त्री करून सुद्धा, तिला आता अडाणी म्हणता येईल का? किती संत आहे, महान मोठी संत आहे, किती सुंदर अभंग जनाबाईंनी लिहिलेले, इतके सुंदर सुंदर अभंग जनाबाईंनी लिहिलेले. का लिहिले? त्यांच्या अंतःकरणात भाव. आणि हा भाव येण्यासाठी काय असावी लागते? सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. आमच्या अंतःकरणात तो भाव असला पाहिजे, मोकळी वृत्ती राहिली पाहिजे हो. असं कुढत नाही बसायचं, असं उदास नाही राहिलं पाहिजे. इथं काय सांगितलं? उदासीनता. आता याच्यासाठी परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज वारनेरकर यांनी त्यांचा जो एक ग्रंथ लिहिला, तोंडला ग्रंथ 1952 साली तो प्रकाशित. श्री दत्तात्रय पांडुरंग जोशी यांनी त्याचं संपादन केलं. 1948 पासून 1952 पर्यंत महाराजांचे जे काही मराठवाड्यामध्ये दौरे झाले, त्या दौऱ्यामध्ये परमपूज्य महाराज जे काही शिष्यांना मार्गदर्शन करत, जे शिष्यबोध ते करत, इकडं दासबोध आहे, तिकडे शिष्यबोध. ते काही शिष्यांना जे बोध करत, मार्गदर्शन करत, ते श्री दत्तात्रय पांडुरंग जोशी या ज्येष्ठ उपासकांनी ते संग्रहित केले आणि त्या संग्रह ग्रंथाला त्यांनी तोंडओळख नाव दिलेले. त्यामध्ये ते पाप, ताप आणि दैन्य याची मोठी सुंदर व्याख्या करतात. त्या व्याख्या, आत्म्याची मलिनता म्हणजे पाप, कामाचा निरुत्साह म्हणजे ताप, आणि आपलं उद्या काय होईल, कसं होईल याची असणारी सतत वाटणारी विवंचना म्हणजे दैन्य. म्हणजे सर्वांचा सारखा काय झाला, उदास. का उदास आहे? पाप, ताप, दैन्य वाढले. कशानं कमी करायचं? उपासनेनं कमी करायचं. आमच्या उपासनेनं आम्हाला पाप, तापादी हे दैन्य असतं हो, प्रत्येकाच्या ठिकाणी असतं. पण हे कमी करत चालायचं. आणि म्हणून डॉक्टर पारनेरकर महाराज मी मागच्याही या अभंगात ते उदाहरण दिलं होतं, की संतांची वृत्ती कशी असते आणि आमची वृत्ती कशी असते. कसं असलं पाहिजे, की एखादा तेलाचा थेंब जर पाण्यावर पडला, तर त्याचा पृष्ठभाग तो व्यापून टाकतो, असं सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. पण तिथं पाऱ्याची गोळी जमिनीवर पडली, की ती चढदिशी गोळी पडली. म्हणून कुठल्या घटनेचा आपल्या अंतःकरणावर, आपल्या मनावर किती परिणाम होऊ नये. पण हे सगळं कशातून साधता येतं? साध्या उपासनेतून. मग उपासना कशाला म्हणतात? उप अधिक आसन. देवाजवळ बसणे, देवाजवळ बसण्याचा प्रयत्न करणे, त्याचं नामस्मरण करणे. आणि हेच तर समर्थांनी सांगितलं ना, की जय होई जय, धन्य या राम नामे. हे सर्व आम्हाला साधायचं कशातून? त्या उपासनेतून, त्या रामाच्या नामातून. बस सद्गुरु कृपेनं जेवढं समजलं, तेवढं मानण्याचा प्रयत्न केला. श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय राम. जय